नमस्कार, गुड इव्हिनिंग. इथे आपण कढी करत आहे. कढी बनवलेली आहे. अशा प्रकारे इथे कढी बनवलेली आहे. लसणाचे तुकडे, लसण जिऱ्याची पेस्ट, नंतर सांबार, हिरवी मिरची, गोडलिंबाचा पाला, अशी ही कढी बनवलेली आहे. आपण आता 2 मिनिट गॅस आहे पेस्ट करेपर्यंत बंद करून देते मी गॅस. कढी झालेली आहे आपली. आणि इथे आता मिक्सर घेतलेला आहे. तुरीचे दाणे आहेत. हे तुरीचे दाणे थोडेसे भाजून घेतलेले आहे. तुरीचे दाणे भाजले आहेत. त्यात हिरवी मिरची, जिरं, लसण, हिरवी मिरची घेतली आहे. तसेच पेस्ट, आपल्याला लसणाची पेस्ट कढीत टाकलेलीच आहे. आणि हे बारीक करून घ्यायचे आपल्याला मिक्सरमध्ये. एकदम प्लेन बारीक नाही करायचे, थोडेसे फक्त. एक वेळ बघून घेऊ आपण. हात धुतलेले आहे मी स्वच्छ. असं झालेलं आहे थोडंसं. अजून थोडंसं उलटं फिरवून घेऊ आपण मिक्सर. उलटं फिरवून घेऊ थोडंसं, म्हणजे असे कणकण राहतात. एकदम सोपी रेसिपी आहे. कढी झालेली असल्यामुळे आपण बंद करून टाकली, नाही तर आटून गेली असती पूर्ण. पातळ असली की त्यात टाकायचे. फक्त उकळी आलेली पाहिजे. थोडी आंबट करायची आहे. म्हणजे याच्यात आपण सगळं घातलेलंच आहे लसण जिऱ्यापासून. आणि याच्यात लसण आणि हे घातलेलं आहे, जिरं, हिरवी मिरची. आता या ताटात आपण हे हातानेच काढावं लागेल. हातानेच काढून टाकते, धुतलेले आहे. हे हातानेच काढून घेतलं याच्यात. थोडंसं तरी त्याच्यात मिरची वगैरे आहे, पण कढी तर आहे ना याच्यात आहे, पण थोडंसं घालून देऊ आपण चव यासाठी. थोडंसं तिखट, थोडं हळद, मीठ थोडंसं, आणि लसण जिरं आल्याची सांबाराची पेस्ट आहे, ही थोडीशी याच्यात मिक्स करून टाकू आपण. आता ही कढी अजून एक वेळ उकळी देऊन द्यायची. एक उकळी आली आहे, आता कमी करून देऊ आपण हा गॅस. कमी याच्यावर उकळी येत आहे. आणि स्वच्छ हात धुवून आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मिरचीचे काही तुकडेच होतात तसे. थोडंसं बेसन घालायचं. आता एवढं बिलकुल 1 चमचाभर बेसन आपण छोट्या पोहे खायच्या कढीत घातलेलंच आहे. आणि याच्यात एवढं बेसन याच्यात बाइंडिंगसाठी थोडंसं. हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर मिळतात, त्यामुळे हे ओल्या तुरीच्या शेंगाचे दाणे काढायचे आणि कढी करून गरम गरम कढी केली की हिवाळ्यात हे ओल्या तुरीच्या दाण्याचे
कढी गोळे 12ही महिने करता येतात, पण ते वाळलेले चण्याची डाळ तुरीची डाळ मिक्स करून तसे करतात वाळल्याचे, आणि याची टेस्ट वेगळीच लागते अशी. त्यामुळे आपण हे मिक्स करून घेतला आता, आणि कढई मोठी करून देऊ गॅस, आणि एक उकळी आणि त्यात घालून देऊ. बघू शकता तुम्ही कढी गोडली मी सगळं घातलेलं आहे. थोडे आंबट चांगले लागतात म्हणून कढी आंबटच करा. आणि हे आपण याच्यावर आता कढीला डबल उकळी येत आहे. 2 उकळ्या पहिले चाललेल्या होत्या. असे हलक्या हाताने असे. काही दाणे आहेत, काही एक बारीक झालेले आहेत, कोणते दाणे आहेत सगळे. असं एकदम पेस्ट नाही करायची, आणि बेसनामुळे थोडेसे वळता येतात ते. फक्त हे घातल्यावर चमच्याने याच्यात घालायचं आहे जास्त उकळी आल्याचं. आता हे एक सोडू आपण असे. गॅस मोठा केलेला आहे मी. आपल्याला जशा आकाराचे जसे पाहिजे तसे आपण करू शकतो हे वडे. छोटे मोठे तुम्हाला जसे वाटले असे. आणि ते दाणे थोडेसे भाजले असल्यामुळे ते भाजलेलेच आहेत, तर जास्त हे नाही होत. थोडंसं पक्क होईपर्यंत तो गोळा राहू द्यायचा आहे. अशा प्रकारे घालून देऊ आपण. गॅस कमी करून, म्हणजे ओतू जाणार नाही ती कढी. थोडासा अशा प्रकारे झटपट होणारी रेसिपी आहे. कढी जरी सकाळी आपण करून ठेवली तर संध्याकाळी आपण ती उकळून घ्यायची, आधी केलेली असली कढी तरी, आणि तुरीचे दाणे भाजून लसण सगळं पेस्ट ते सगळं टाकून बनवू शकतो. ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे. खाली ते होईपर्यंत ते गोळे जे सोडतो आपण त्या दाण्याचे बारीक केलेले, ते चमचा आतपर्यंत नाही घालायचा आहे, तसंच उकळी द्यायची आहे, म्हणजे ते फुटणार नाही, नाही तर फुटायची शक्यता असते. तशीच उकळू देऊ आपण. कढी घट्ट होते ही, कारण आधी बेसन घातलेलं आपण त्यात, आणि थोडी पातळ कढी केली तरी चालते. म्हणजे या दाण्या जे गोळे आपण टाकतो तर त्याच्यामुळे ते कढी अजून घट्ट येते, पातळ असली तरी. तुम्ही पातळ सुद्धा करू शकता. एक वेळ अजून कमी करून टाकू आपण. आणि हे भाकरीसोबत ओल्याचे अजूनच छान लागतात त्या वाळल्या डाळीपेक्षा. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा पोळी नसेल त्यासोबत चांगली लागते. आता एक वेळ आपण घालून एक वेळ हलक्या हाताने गोडलिंबाचा दांडे हे पहा. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे हे झालेले आहे. तरी व्हायचे अजून, एकदम चमचा नका घालू. चमचा घालूच नका तुम्ही, पूर्ण होईपर्यंत चमचा घालायचा नाही, कारण अजूनही नरम आहे, ते कडक व्हायचे. फुटले की ती कढी आणि ते एकत्रच होतात, म्हणून मोठ्याच्यावर होऊ देऊन अजिबात चमचा नका घालू. कढी फक्त हा फेस येतात की आजूबाजूचा लांबून लांबून करत राहायचं. आणि 3-4 रुपये ते जे डाळीचे आपण वाटून दाण्याचे गोळे टाकल्यावर आपण कमीत कमी 4 तरी उकळ्या त्याला येऊ द्या, न चमचा घालतात. 4 उकळ्या आल्या की मग थोडेसे होतात, आणि मग थोडंसं
हलक्या छोट्याशा चमच्याने काढून बघा. थोडा कडक झाला की थंड होऊ द्या मग सर्व करा. तुम्ही चमचा टाकायची घाई करू नका. माझे फुटलेले नाही आहे ते, पण थोडे जास्त उकळल्यावर चमचा घातला तरी चालेल. अजिबात घाई करू नका. भाजले असल्यामुळे ते कच्चे राहतच नाही, पण ते लूज होतात म्हणून मग ते थोडेसे कडक यायसाठी. आणि बेसनही घातलं आपण, तेही शिजलं पाहिजे त्यातलं. त्यामुळे प्यायला पातळ कढी असते आणि या भाजीतली जी असते कढी पोहे जे म्हणतो आपण, तर ते घट्टच असते कढी. अशा प्रकारे 10 मिनिटात आपली ही भाजी तयार होते. कढी तयार असली की वेळ लागत नाही. मिश्रण वगैरे आधी वाटून ठेवलं की वेळ नाही लागत नाही. आता गॅस बंद करून देते मी. आता झालेली आहे. गॅस बंद करून देते आता. कमी याच्यावरही आपण एक उकळी. आणि झालेले असले की बरोबर हे असे तुम्ही बघू शकता. मी दाखवते आता कढईतले. हे पहा, असे वर आले की समजून जायचं. गॅस कमी केला किंवा बंद केला आपण की असे वर येतात. ते झालेले असले की, शिजले की वर येतात, म्हणजे समजून जायचं की शिजले म्हणून. आता हे झालेले आहे. थंड होस्तर अजून होतात ते. थंड कढी होस्तर अजून न झालेले असले तरी होऊन जातात. अशा प्रकारे झालेले आहेत. आणि आपण आता हळूच याच्यात काढून मोठं भांडं घेतलं. तर अशा प्रकारे हे कढी पोहे तयार आहेत. ओल्या तुरीच्या दाण्याचे. आता याच्यात काढून दाखवते मी थोडेसे. याच्यावर कढी घ्यायची. कढी त्या घट्टच होऊन जाते ती. असे तर बनवा असे कढी पोहे, भाकरीसोबत पोळीसोबत, तुम्हाला जसे वाटले तसे बनवा. आता हे कढीमुळे दिसत नाही, याच्यातही टाकलेले आहेत पोळे सगळे. थँक्यू व्हेरी मच.